नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय घोडे. तर कलिंगड लागण करून आज आपला 14वा दिवस आहे आणि 14व्या दिवशी शेतकरी मित्रांनो आज आपण ताक अंडी फॉर्म्युला तयार केलेला होता आणि तोच आज आपण आपल्या कलिंगड प्लॉट वरती फवारून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण हे तयार कसे केलं तर आपण 1 लिटर ताक आणि त्याचबरोबर 1 डझन अंडी आणि त्याबरोबर 100 ते 200 ग्रॅम गूळ असे संपूर्ण मिश्रण मिक्स करून ताक अंडी हे सगळं मिक्स करून या बंद भरणीमध्ये आपण जवळजवळ 5 ते 6 दिवस झाला ठेवलेला आहे मित्रांनो. आणि 5 ते 6 दिवसानंतर आज आपण ही भरणी उघडलेली ह्याच्यात पूर्णपणे गॅस तयार झालेला होता आणि हे पूर्णपणे द्रावण तयार झालेलं आहे. ते आज आपण आपल्या कलिंगड प्लॉट वरती फवारणी करत आहोत. याचं प्रमाण आपण शेतकरी मित्रांनो हे तुम्ही बघू शकता 15 ते 20 लिटरचा पंप आहे आणि हा बॅटरीवरच्या पंपासाठी आपण 250 मिली म्हणजेच एक आपण स्टिंगची बाटली गच्च भरून ह्या पंपासाठी वापरत आहोत. ह्याचा वापरल्याचा फायदा एक आहे शेतकरी मित्रांनो, हे एक प्रकारचं टॉनिक आहे आणि स्वस्त आणि मस्त एक नंबर चांगलं टॉनिक आहे. त्याचबरोबर काल आपण इकडे 3 लाईनीला मारून बघितलेलं होतं मित्रांनो. ह्या 3 लाईनीवरती थ्रिप्स अजिबात नाही. ह्या इकडे जरा कुठं तर थ्रिप्स दिसतंय. तर ह्या ताक अंडी संजीवनानं थ्रिप्सचा बऱ्यापैकी हे थ्रिप्स कमी झालेला आहे. दुसरी गोष्ट, अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे चांगलं काम करतंय. त्याचमुळं आज आपण आपल्या पूर्ण कलिंगड प्लॉटवरती हे मारून घ्यायला लागलेलो आहोत. ह्याचा रिझल्ट आपल्याला 2 ते 3 दिवसात दिसतंय म्हणण्याऐवजी कालच आपण ह्या 3 लाईनीला 5 वाजता मारून घेतलेलं होतं आणि आज आपण हे कल्या लाईनीसाठी बी तयार केलेलं आहे आणि आज हे फवारून घ्यायला लागलेलो आहोत. हे तुम्ही बघू शकता. हे झाड काल पूर्णपणे चिगर आलेवणी झालेलं होतं मित्रांनो. याचा काल मी फोटो पण काढून घेतलेला होता. ही अशी पानं पूर्ण झालेली होती. आज हे तुम्ही बघू शकता शेंडा जबरदस्त आणि एक नंबर आणि याच्यावरचं पूर्णपणे थ्रिप्स गायब झालेला आहे. त्यासाठी थ्रिप्सला एक नंबर काम करणारं ताक आणि अंडी संजीवन चांगला एक नंबर आहे. त्यामुळे आज आपण आपल्या कलिंगड प्लॉटवरती याचा स्प्रे घ्यायला लागलेलो. धन्यवाद.